विरोधात बोलणाऱ्यांनी 1.5 रुपया दिला नाही, आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देतोय. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा उद्धव ठाकरेंना शाब्दिक टोला. आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी. BSc नर्सिंग असे सक्षम अभ्यासक्रम, 11वी 12वी सायन्स सोबतच सर्व CET, JEE, NEET अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनियर कॉलेज. प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी. फोन 7776828252. ज्यांनी आपल्या सत्ता काळात राज्यातील महिला भगिनींना 1.5 रुपया दिला नाही, याउलट आम्ही तब्बल 46,000 कोटी रुपयांची तरतूद करून लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपयांची तरतूद केली. 1,500त काय होतंय अशी टीका करणाऱ्यांनी याचा विचार करावा, अशी उपरोधिक टीका करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला कोल्हापुरात बोलताना उत्तर दिलं. अजितदादा पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, माजी जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, विद्यमान जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळुखे, शहराध्यक्ष आदिल फरास, विठ्ठल चोपडे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा हा मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत लढताना जिल्ह्यातील किमान 5 ते 6 जागा लढवण्याचा मनसुबा व्यक्त केला. शहराध्यक्ष आदिल फरास यांनी 2 वेळच्या अन्नाला मोताद असणाऱ्या राज्यातील महिला भगिनींना अजितदादा पवारांनी मासिक 1,500ची ओवाळणी रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून केल्याचं सांगितलं. तमाम आया बहिणी याची जाण ठेवून अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाला विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान करतील असा आशावाद फरास यांनी व्यक्त केला. यावेळी पक्षातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. स्वागत प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी केलं. जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळुखे यांनी आभार मानले. या कार्यक्रमात शहराध्यक्ष आदिल फरास आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ शीतल फराकटे यांनी केलेल्या आक्रमक भाषणांना उपस्थित कार्यकर्त्यांचा प्रतिसाद लाभला. न्यूजशाही न्यूज नेटवर्कसाठी शहर प्रतिनिधी सिद्धार्थ माने यांच्यासह निवासी संपादक नवाब शेख, कोल्हापूर. गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.